मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महिलांनी आपली आवश्यक संपूर्ण कागदपत्र गोळा झाल्यानंतर गावातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व सेतू केंद्रामध्ये जाऊन आपले कागदपत्र ऑफलाईन पद्धतीने द्यावे। त्यानंतर ते कर्मचारी ते कागदपत्र शासनाच्या नारी शक्ती या ॲप्सवर अपलोड करतील व तो फॉर्म सबमिट करतील। यासाठी कोणताही शुल्क लाभार्थ्यांना द्यावा लागणार नाही। नारी शक्ती हे शासनाचे ॲप्स लवकरच प्ले स्टोअर्सवर अपलोड केल्या जाईल। कागदपत्र अपलोड केल्यावर त्या कर्मचाऱ्यांकडून लाभार्थ्यांनी पोचपावती घ्यावी। आता सेतू केंद्रांवर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी जी महिलांची गर्दी होत आहे ती सुद्धा कमी होईल, कारण आता उत्पन्नाचा दाखल्याऐवजी केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून गृहीत धरला जाईल। यासोबत अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करून जन्माचा दाखला, निवडणूक कार्ड गृहीत धरल्या जाईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। 28 जून पासून ही योजना राज्यात सुरू झालेली आहे। या योजनेचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे आणि विशेषतः महिला बाल विकास विभाग हा नोडल अधिकारी म्हणून याच्यामध्ये काम करत आहे। या योजनेसाठी लागणारी जी कागदपत्र होती त्यासाठी महिलांची थोडीशी धावपळ चाललेली होती, जसं उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढणे, वय व आदिवासाचं प्रमाणपत्र मिळवणे। परंतु ह्या क्लिष्टता थोड्याशा दूर व्हाव्यात आणि महिला भगिनींना होणारा त्रास होऊ नये, त्यांच्यामध्ये सुटसुटीतपणा यावा म्हणून पुन्हा काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये बऱ्याच बदल केलेले आहेत। आता वय व आदिवासी प्रमाणपत्रांच्या ऐवजी त्यांना इलेक्शन कार्ड किंवा आधार कार्ड असेल तरी चालते। त्याच्यानंतर उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या ऐवजी त्यांच्याकडे पिवळ्या किंवा केशरी रंगाचं जर हे असेल रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही। शेतीची अट जी पूर्वी 5 एकरची होती ती 5 एकरची अट आता रद्द करून टाकण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर इतर ज्या काही क्लिष्ट अटी होत्या त्या अटी सुद्धा कमी केलेल्या आहेत, म्हणून ही योजना अतिशय सुटसुटीत योजना झालेली आहे। मी सर्व लाभार्थ्यांना विनंती करेन की कोणत्याही ठिकाणी घाई गर्दी न करता आपण आपले जे प्रमाणपत्र आपल्याकडे आहेत ते प्रमाणपत्र घेऊन अंगणवाडी केंद्राकडे, अंगणवाडी ताईकडे किंवा पर्यवेक्षिकेकडे किंवा ग्रामसेवकाकडे जायचं आहे। त्यांच्याकडे नारी शक्ती नावाचं ॲप लवकरच अवेलेबल होईल, प्ले स्टोअरवर सुद्धा ते ॲप अवेलेबल होईल। त्या माध्यमातून ते सर्व लाभार्थ्यांचे जे अर्ज आहेत ते ऑनलाईन करतील। ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर त्याची स्क्रुटिनी होईल आणि स्क्रुटिनीमधून पात्र लाभार्थ्यांची यादी लावली जाईल। पूर्वी 1 जुलै ते 15 जुलै अशी जी अट होती ती आता ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत म्हणजे 2 महिन्यांनी वाढवून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपल्याकडे भरपूर कालावधी आहे। त्यामुळे कुणीही कोणत्याही भूलथापांना, आमिषांना बळी न पडता आपण आपले प्रमाणपत्र तयार करावेत आणि या ॲपच्या माध्यमातून आपण आपली नाव नोंदणी करू शकता। अशी ही सुटसुटीत योजना आहे, म्हणून मी सर्व लाभार्थ्यांना नम्र आवाहन करतो की आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेसाठी आपण आपले प्रमाणपत्र तयार करावेत आणि ते प्रमाणपत्र घेऊन नजीकच्या अंगणवाडी केंद्रात किंवा पर्यवेक्षकाकडे किंवा ग्रामसेवकाकडे जावे। अशा पद्धतीने हे केल्यास आपण त्यासाठी पात्र ठरू शकता। फक्त मला सांगायचं आहे की जर एखाद्या लाभार्थ्यांना एखाद्या योजनेमधून 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ दरमहा मिळत असेल, एक टाइम नाही म्हणजे एकदा 5000 रुपये मिळाले नाही, पण दरमहा जर 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ मिळत असेल तर ते लाभार्थी या योजनेमध्ये पात्र राहणार नाही। म्हणून अशा लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नये किंवा जे लाभार्थी ज्यांच्या घरात कोणी नोकरीवाला असेल, टॅक्स पेअर असेल असे लाभार्थी पण या योजनेमध्ये बसणार नाहीत। बाकी सर्व लाभार्थी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा व्हावा म्हणून ही योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमूलाग्र बदल करून परत नव्याने सुरू करण्याबाबत आदेश प्रशासनाला दिलेले आहेत। जिल्ह्याच्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी प्रत्येकांची बैठक घेऊन व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत, परिपत्रक काढलेले आहे। तालुक्याच्या ठिकाणी आम्ही कमिटी स्थापन केलेली आहे, त्या माध्यमातून सुद्धा लाभार्थ्यांना हे सोयीचं होईल आणि लाभार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन केल्याच्या नंतर त्यांना पोचपावती सुद्धा मिळेल। त्यामुळे कोणी याच्यामध्ये गोंधळून जाण्याचं, घाबरण्याचं किंवा घाई करण्याचं कारण नाही। सर्वांना नम्र विनंती आहे की 2 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे, 2 महिन्यामध्ये सर्वांची व्यवस्थित नोंदणी होईल। आपल्याला काही अडचण आली तर जिल्ह्याच्या ठिकाणी महिला बाल विकास विभागांशी आपण संपर्क करू शकता। तालुक्याच्या ठिकाणी गट विकास अधिकारी असेल, तहसीलदार असेल, BDO असेल, यांना पण आपण संपर्क करू शकता आणि आपल्या या योजनेचा लाभार्थी आपण होऊ शकता। थँक्यू।